नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरि हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण कुंद मुरा हे नाथ नारायण रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरि हे नाथ वासुदेव रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरि मुकुंद वासुदेव रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरि हे नाथ नारायण मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरि हरि मुकुंद मुरारी रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी रामकृष्ण मुकुंद मुरारी हे नाथ मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कवरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ ईश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु झेंडूजी महाराज की सद्गुरु मुकुंद महाराज की जय। सद्गुरु सखाराम महाराज संतन की ईश्वर भगवान काय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वर्णानाम् अर्थसन्धानां रसानां छन्दसामपि मङ्गलानि विनायको जन्मादस्य तन्वयादितरुते चार्थेषु भिघ्नेश्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा प्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते किं वा परैरीश्वरा सद्य हृद्योरुदित्यत्र कृतभिश्वश्रोषभिस्तक्षणात् पिबत भागवतं रसमालयं मुहुर्हो रसिका भुवि भावुक यं प्रवजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनिदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमा नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः महारं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मुक्ताबाई नमो त्रिभुवनपुस्तकहे पायावरी यवारकरी संतांच्या शरण शरण एकनाथ पाहून दोष झालो दास पायांचा वनासी नका पाहून दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत केले
नका पाहू गुण दोष झालो दास स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंची ते करुणी आता सत्परम पश्चाहम यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं ऋतीर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायं यथा भासो यथात्मः यथा महान्ति भूतानि भूतानो प्रविष्टान्यप्रविष्टदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सदा गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री भगवान उवाच अहं तोषितः सम्यक् वेदगर्भशिश्रूक्षया चिरं भृतेन तपसा दुस्तोषकुटियोगिनटलिचित्सागरा आनंदाचा फुटला सुटला झरा मेघगर्जे गंभीर गिरा ऐश्यावरार माधव बोल्याची आली भरणी निजात्म सुखाची उघडली खाणी देवी मृदु मंजुळ मधुरवाणी शारंग पाणी बोलतसे। ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आई साहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चालू असलेले हे आपले क्रमशः विचार असा पाहत होतो, भगवान परमात्मा तो अतिशय प्रसन्न झालेले आणि परमात्म्यावर प्रसन्न होऊन परमात्म्याने ब्रह्मदेवाचा हात आपल्या हातात घेतला, नेत्र कृपा केली आणि शब्द कृपा आता वाणीने कृपा करतायत। तेवढ्या करता तो शब्दाचे निज जीवन ज्याचे निवाचा दैदीप्यमान हास्य वदन करुणी बोलत परमात्म्याने हस्तकृपा केली। म्हणजे ब्रह्मदेवाला जवळ बोलवलं, जवळ गेले आणि ब्रह्मदेवाच्या हातात हात घेतला। म्हणजे आजच्या भारतात म्हणजे हस्तांदोलन हे जे आहे ही पूर्वी पद्धत आपल्याकडचीच आहे, सुरुवातले आपल्याकडचीच आहे, परंतु ते त्यांनी आता त्याला फक्त पद्धत ती आहे। पुराण काळामध्ये सुद्धा तर पहिल्यांदा हातात हात घ्यायची पद्धत असावी याच्यामध्ये होती आणि ती अवलंबन केलेली आहे। कारण जगात जे आहे हे काही नवीन काहीच नाही। ज्ञानोबा म्हणतात महाभारती जे नाही ते नोहेची लोकी ठेवलेलं आहे, महाभारतात सांगून ठेवलेलं आहे, ते सर्वच सर्व जगात महाभारतात शास्त्रातच सांगितलेलं आहे आणि जे महाभारतात सांगितलेलं नाही ते जगात कुठेही पाहायला सापडणार नाही। म्हणजे ही परंपरा पूर्वी तर ब्रह्मदेवाच्या हातात हात घेतला आणि भगवंताने त्यांच्यावर हस्तकृपा त्याला शास्त्रामध्ये म्हणतात, नेत्रकृपा, संकल्प कृपा आणि वाङ्मय कृपा अशा प्रकारचे कृपेचे अनेक प्रकार विद्वदत्नांनी केलेले आहेत, त्यामध्ये शास्त्रामध्ये केलेले आहेत। त्यामध्ये अतिशय प्रसन्न झालेले आहेत आणि प्रसन्न होऊन भगवान ब्रह्मदेवाला बोलतात श्री भगवान वाच। म्हणजे श्री भगवान म्हणाले, काय म्हणाले, समृतीने तपसा दुष्टोषः कुटयोगिनाम। भगवान याचा श्लोक याचा अन्वयाचा विचार करत असताना वेदगर्भ कुटयोगिनाम दुष्टोषः अहं सा सम्यक तोषितः असा याचा अन्वय आहे। वेदगर्भ म्हणजे ब्रह्मदेवाला संबोधन आहे, ब्रह्मदेवाचं हे संबोधन आहे। हे वेदगर्भ हे वेद ज्याच्या ज्याच्या उदरात पूर्वीपासूनच आहे अशा ब्रह्मदेवा काय हे कुटयोगिनाम
दुष्टोष अहम कुटयोगिनाम म्हणजे भक्तांवर कुटयोगी म्हणजे सकाम भक्त, असा जो सकाम भक्त आहे त्या भक्तावर दुष्टोष म्हणजे मी त्याला दुरापास्त असा असणारा, त्याला त्याच्यावर संतुष्ट होणे, तो या शुश्रूषया म्हणजे तुला शुश्रूषया तुझ्याकडून सृष्टी उत्पन्न करण्याच्या इच्छेने पुष्कळ चिरम म्हणजे पुष्कळ भृतेन तपसा अतिशय अनुष्ठिलेला, जे भृतेन म्हणजे अनुष्ठिलेल्या तपाने भगवान म्हणतात तोषितः सम्यक तोषितः म्हणजे मी तुष्ट केला गेलो आहे, म्हणजे मी तुझ्यावर प्रसन्न झालेला आहे असा शब्द अन्वयार्थ. आता पूर्ण याचा जर वाक्य संयुक्तिक याचा अर्थ विचारला तर ब्रह्मदेव भगवान म्हणतात की हे ब्रह्मदेवा साठवलेले आहेत, म्हणजे ते तुला ठाऊकच आहेत. वेद जे आहेत तुझ्या उदरात आहेत, ते तुला अंतकरणात आहे, ते तुला माहितीच आहेत. पण मला हे काही भोगीच्छा मनात ठेवून, भोगाची इच्छा मनात धरून आचरणाऱ्यांना शक्य होत नाही. मला प्रसन्न करणं म्हणजे सकाम भावनेतून माझी भक्ती केली तर त्याला मी प्रसन्न होत नाही, हे शक्य नाही. पण सृष्टी चिरकालपर्यंत तप केलं आणि त्या योगे मात्र अत्यंत मी तुझ्यावर काय झालेलो आहे आता संतुष्ट. भगवंताचा भाव भगवंताने या वाक्य या श्लोकातून सांगितलं. नाथ महाराज याच्यावर चिंतन करतात. नाथ महाराज सागरा आनंदाचा सुटला झरा, सुखमेघ गरजे गंभीर गिरा, ऐश्यावरार माधव बोले. चित परमात्मा सागर समुद्र आहे आणि त्या समुद्रावर जशा लहरी याव्या, सुपी परमात्म्यावर आनंदाच्या काय सुटल्या लहरी आल्या आणि आनंदाचा सुटला झरा, अतिशय प्रसन्नता निर्माण झाली, प्रगट झाली. आणि सुखमेघ गरजे गंभीर गिरा, सुखरूपी जो मेघ आहे तो अतिशय गंभीर रित्या गर्जना करायला लागला. अशा प्रकारे रमा माधव लक्ष्मीचा जो पती आहे तो बोलायला लागला. काय बोलायला? नंदाची आली भरणी, निज सुखाची उघडली खाणी, तेवी मृदू मंजोळ बोलत असे. नाथ महाराज परमात्म्याच्या बोलण्याचं वर्णन करतात. परमात्मा कसं बोलतात, बोलण्याचं सुद्धा काय आहे एक शास्त्र आहे. सत्यम्ब्रूयात प्रियम्ब्रूयात सांगितलं, सत्य बोला आणि प्रिय बोला, परंतु गोड बोलून खोटं बोलू नका. ओ आपल्या तर असं एवढं बारकावे सांगितले, एवढे बारकावे कुठंच दुसरीकडे पाहायला. ऐसा बोले बोले ऐसा बोल, जेने बोले विठ्ठल डोले. असं बोलावं की परमात्मा, असं बोलावं की अनेकांचे अंतर राखून, अनेकांचं कोणाच्याही मनाला दुखवेल नाही. कोण सांगतात तैसे साच आणि मवाळ रसाळ शब्द जैसे कल्लोळ. अमृताचे माणसानं सत्य बोलावं, प्रिय बोलावं आणि साच मवाळ समोरच्याला वाटावं की आपला मायबाप बोलतायत का आपले गुरु बोलतायत असं वाटावं. आपला आप्तच कोणी स्वहित स्वकीय असा कोण आहेत असं पाहावं, असा प्रकारचं बोलावं. आणि भगवान परमात्मा तर तो परमात्मा कसा बोलतोय, परमानंदाची आली भरणी. परमात्म्याच्या अंतकरणामध्ये आनंद उचंबळून आला. ते सुख जे आहे ते सुख जवळजवळ आता ब्रह्मज्ञान उघडल्या गेली, म्हणजे सुख विपुल प्रमाणात ब्रह्मदेवाला च्या समोर प्रगट झालेला आहे. आणि तेवी मंजुळ मंजुळ मधुरवाणी शारंग पाणी
शारंग पाणी म्हणजे ज्याच्या हातामध्ये शारंग नावाचा धनुष्य आहे असा परमात्मा मृदू, मंजूळ आणि मधुर, अतिशय मऊ. म्हणजे शब्द कसा आहे? मऊ, कोमल शब्दामध्ये, उंच स्वरात नाही, त्या क्रोधात शब्दात नाही, उंचावलेल्या स्वरात नाही, मंजूळ, गोड, मधुर, अतिशय मनाला आकर्षित करणारं असं बोलणं शारंगपाणी बोलत असे. तो स्वमुखे म्हणे ब्रह्मयासी, सृष्टी सर्जन सामर्थ्यासी, तप केले माझे आज्ञेसी, तिने मी संतोषी बहुत झालो. तो भगवान परमात्मा ब्रह्मदेवाला भगवान स्वतः म्हणतात की सृष्टी सर्जन सामर्थ्यासी, तप केले माझे आज्ञेसी. ब्रह्मदेवा, सृष्टी निर्माण करण्यासाठी, जगत निर्माण करण्याचं सामर्थ्य, शक्ती आपल्या अंगी यावी एवढ्या करता माझी आज्ञा मानून तप कर, अशी माझी आज्ञा मानून तू अतिशय चिरकालपर्यंत तप केलं आणि त्यामुळे तेने संतोषी बहुत झालो. मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालेलो आहे, खूप समाधान मला तुझ्याविषयीचं वाटतंय. जेविका निज बाळताने, मला किती आनंद झाला सांगू. नाथ महाराज दृष्टांत देतात. जेविका निज बाळताने, नाचो लागे मातेच्या निवचने, ते देखोनिया नापा नाचणे, सुखावे मने माऊली जैसी. एखादा मुलगा मातीचे नाचो लागे मातीचे निवचने, आईने सांगितलं बाळ आपल्याला गावाला जायचंय, चलतो का? एवढं म्हटलं की झालं, मुलगा जा जा नाचायला लागतो. हर्ष, त्याला खूप हर्ष होतो, आनंद होतो. आणि तो आनंद झाल्यानंतर किंवा एखादी माऊली म्हणते बाळ एवढं काम जर केलं ना, एवढं काम कर, मग तुला मी खाऊ देते खायला. त्या मुलाला काम करायचं शीन नाही वाटत, त्याला काय वाटतं फक्त खाऊ मिळणार आहे. त्या खाऊ करता एवढा नाचतो, एवढा नाचतो. आणि आईने सांगितलं त्याला ते काम येईल की नाही, आपल्याच्याने होईल की नाही याचंही भान राहत नाही. फक्त आईने सांगितलं म्हणून दुडदुड दुडदुड नाचत 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 तो अतिशय हर्षित होऊन ते काम करायला उल्हासित होतो आणि त्याच्यासाठी प्रवृत्त होतो. आणि तो मुलगा त्या कामासाठी प्रवृत्त झाला, त्याच्यासाठी तो प्रयत्न करायला लागला की आई, ते मुलगं जसं नाचायला लागलं की आईचं मन उचंबळून येतं. आईला सुद्धा काय होतं, आनंद होतो. देखोनिया पा नाचणे, सुखावे मने माऊली जैसी. माझा मुलगा किती सुंदर नाचतो म्हणून तो प्रयत्नासाठी प्रयत्न करायला लागला, नाचायला लागला. म्हणून आईला जसा आनंद होतो ना, प्रसंगाला एखाद्या वेळेस आई मुलगा जर दोघंच असले ना, तर अशा प्रसंगामध्ये मुलगा नाचायला लागला तर आई सुद्धा त्याच्यासोबत अशी डोलायला लागते. आता आपण हे प्रसंग आपण प्रत्यक्ष काय केलेले आहे, पाहिलेले आहेत. तर असे आई सुद्धा नाचायला लागते. त्याप्रमाणे ते आईला जसा मनातून हर्ष होतो, आनंद होतो, तेवी भगवान म्हणतात, तेवी तप माझे वचन, ऐकोनी केले अनुष्ठान, तेने अनुष्ठाने मी आपण, जाणीजे संपूर्ण संतोषलो. भगवान म्हणतात की ब्रह्मदेवा, तेवी तप माझे वचन, मी नुसतं तुला तप म्हण, तप कर, नुसतं तप असं म्हटलं आणि तू ऐकून त्याचं काय केलं, प्रत्यक्ष अनुष्ठान केलं. अनुष्ठान करायला लागलेला आहे तो तप करून, असं अनुष्ठान करायला लागलेला आहे. आणि ते पाहिल्याने जाणीजे संतोषलो, मी ते अनुष्ठानाने मी आपण, अर्ज ब्रह्मदेवा, मी तुझ्या त्या अनुष्ठानाने अतिशय संतोष पावलेलो आहे, म्हणजे सुखी झालेलो आहे. मला आनंद वाटला की मी नुसतं तप म्हटलं आणि तू तपाचं काय केलं, अनुष्ठान केलं. बरं, अनुष्ठान केलं तर किती केलं, चिरकालपर्यंत केलं,
खूप वेळपर्यंत कालापर्यंत तू पुष्कळ काळापर्यंत अनुष्ठान केलं आणि त्याच्यामुळे मी तुझ्या प्रसन्न झालो. जो मी तुझे नितपे संतोषलो. आता तुझ्यावर कोण संतोषलो, तुझ्यावर कोण प्रसन्न झालं याचा विचार भगवान सांगतात. आणि तपाच्या प्रत्यक्ष तुझसी भेटलो, तो मी हृदयस्थ दूर केलो, द्रुप्राप्य झालो कुटयोगिया. भगवान म्हणतात की जो तुझ्यावर प्रत्यक्ष मी भेटलो ना, तुझ्यावर प्रसन्न झालो ना तपाने, तुझ्या तपाने मी तुला प्रसन्न झालेलो आहे आणि तुला प्रत्यक्ष भेटलो, तो हृदयस्थ दूर केलो, द्रुप्राप्य झालो कुटयोगिया. कुटयोग्यांना मात्र मी प्राप्त होत नाही. आता या कुटयोग्याचे आता भगवंत इथून सांगतात मी हृदयस्थ दूर केलो. परमात्मा राहतो कुठं, आहे कुठं? ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्ररूढानि मायया. परमात्मा सर्वांच्या एरवी तरी सर्वांच्या हृदय देसी, मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धीस पुरे अरण्यसिते वस्तुगामी, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च, वेदैश्च सर्वे रहमेव वेद्यो, वेदांत कृद्वेद विदेव चाहं. सर्वांच्या हृदय अंबरी परमात्मा कुठे? तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांतासी काम विषयावरी. भगवान परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये आहे. भगवान उपनिषदामध्ये असं वर्णन केलं, आपण बरेच वेळा विचार करतो. एको देव सर्व भूतेषु गुढा, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. सर्वभूत अंतरात्मा तो परमात्मा सर्वांच्या कुठं आहे? हृदयात आहे. सर्वागटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. परमात्मा कुठं आहे? सर्वांच्या हृदयात आहे. आणि तो हृदयात असताना सुद्धा तो मी हृदयस्थ दूर केलो. हृदयात आहे परंतु काय झालं? जवळचा दूर केला. कोणी? दुप्राप्य झालो कुटयोगिया. कुटयोग्यांना मी जवळचा असताना सुद्धा दूर झालो. तुझ आहे तुझ फासी, परी तू जागा बुललासी. परमात्मा जवळ आहे परंतु जवळ असून सुद्धा त्याला दूरचा झालो, त्याला दुष्प्राप्य झालं म्हणजे त्याला मी लवकर भेटू शकत नाही. कोणामुळे? तर त्याच्यामुळे. का दूर झाला? त्या योग्यांना ब्रह्मदेवाला दूरचा जवळ झाला. परमात्मा हृदयातच आहे परंतु तो परमात्मा जवळचा अति जवळ झाला, प्रत्यक्ष भेटला. आणि कुटयोग्याला हृदयात असलेला हृदयातून दूर कसा काय गेला? परमात्मा हृदयातून दूर गेला कसा? दूर झाल्यासारखा तो जात नाही परंतु दूर झाल्यासारखा वाटतो. असा मग तो परमात्मा दुरावला कसा? त्याचं दर्शन का झालं नाही? याची जी कारणं आहेत ती कारणं या जवळजवळ 5 ते 6 ओव्यांमध्ये भगवंताने सांगितलं. आणि ही कारणं जर तेजून या कारणाचा विचार करून जर आपण जीवनामध्ये याचा त्याग केला तर आपल्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्ती होते. थोडक्यात एका वाक्यात सांगू, आजचा जो विषय आहे हा आजचा विषय भगवत प्राप्तीची जी प्रतिबंध आहेत ते प्रतिबंध दूर करण्याचा म्हणजे भगवत प्राप्तीची साधना जी आहे ती साधना सांगणारा म्हणजे हा व्यतिरेकाचा विचार परमात्म्याने इथं सांगितलेला आहे. म्हणजे काय केल्याने जवळचा परमात्मा आपला दूर जातो आणि काय केल्याने आपला परमात्मा आपला आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त होतो. आपल्याला परमात्म्याचं दर्शन आपण हृदयात परमात्मा असून का होत नाही? त्या आत्म्याला जर ओळखायचं असेल, परमात्म्याचं जर दर्शन करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे?
ती साधना या पुढच्या ओव्यातून नाथ महाराजांनी ब्रह्मदेवाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेली आहे, भगवंताने सांगितलेली आहे. परमात्मा सांगतात, जे विषय कल्पोनी चित्ती नाना तपे आचरती त्यासी नव्हे माझी प्राप्ती जान निश्चिती कुटयोगी. ते कुटयोगी कोण आहे? कुटयोग्याला जर दूर राहतो म्हणतात तर तो कुटयोगी कोण आहे? जे विषय कल्पोनी चित्ती नाना तपे आचरती. मनामध्ये विषयाची प्राप्ती व्हावी, विषय भोग विलास प्राप्त व्हावा, भोग मिळावे याच्याकरता तो तप करतोय. म्हणजे एकंदरीत सकाम अमुक प्राप्त व्हावा, स्वर्ग मिळावा म्हणून तपश्चर्या, मी अमर व्हावं म्हणून तपश्चर्या, मला अमुक अमुक प्राप्त व्हावं, अमुक गोष्ट राज्य मिळावं म्हणून तपश्चर्या. ध्रुवाने तपश्चर्या केली कशासाठी? परंतु भगवंताची कृपा, कृपेचा भाग पुढचा सोडून द्या. म्हणजे अशा तपश्चर्या करतात, सकाम तपश्चर्या, सकाम भावनेतून केलेल्या ज्या तपश्चर्या आहे त्या विषय आणि ते अंतकरणात विषय भोगाच्या इच्छेने केलेली जी तपश्चर्या आहे ती तपश्चर्या भगवान म्हणतात की ती तपश्चर्या आपल्या जीवनामध्ये फल पावत नाही. विषयाचं चिंतन करून केलेलं तप आपल्या जीवनामध्ये फल देत नाही. भगवंताने आचरण कसं करावं याच्याविषयीचा विषयाचं तपाची साधना, परमात्मा कसा जवळचा दूर जातो याचा विचार सांगत असताना भगवंताने सांगितलं की जी विषयाची जी आसक्ती आहे, ही विषयाची आसक्ती जोपर्यंत चित्तात ठेवून आपण कितीही धर्माचं आचरण केलं तर ते धर्माचं आचरण आपल्याला विषयासक्तीमुळे परमात्म्याची प्राप्ती करून देऊ शकत नाही. सांडोनी देहाची विषयासक्ती जो करी भावे अभेद भक्ती त्यासीच सायुज्य मुक्ती जान निश्चिती उद्धवा. भगवान 24व्या अध्यायात भागवतामध्ये एकनाथी भागवतात सांगतात की उद्धवा निश्चित जाण त्यासीच सायुज्य मुक्ती, त्यालाच मोक्ष प्राप्त होतो, त्यालाच माझं दर्शन होतं. कोणाला? सांडोनी देहाची विषयासक्ती, देहाची आसक्ती आणि विषयाची आसक्ती सांडून जो माझं अभेद भजन करतो त्यालाच माझी प्राप्ती होते. अन्यथा विषय देहाची आसक्ती आणि विषयाची आसक्ती ठेवून जर भक्ती करत असेल तर त्याने जर तप करत असेल तर त्याला माझी प्राप्ती होत नाही. द्रव्यदारा विषयासक्ती दृढ वासना सता चित्ती बाह्य त्याग मिथ्या विरक्ती कुयोग निश्चिती या नाव. नाथ महाराजांनी कुयोग सांगितला. माणसाच्या जीवनातला जर चित्तामध्ये द्रव्य प्राप्त व्हावं, स्त्री प्राप्त व्हावी, विषय मिळावे अशी दृढ वासना जर चित्तात असेल आणि बहिरंग जर त्याग दाखवत असेल तर माणसाच्या जीवनातला तो कुयोग आहे. लोकांना दाखवणं वेगळं आणि अंतकरणात असणं वेगळं. बाहे ऊपर की तो अच्छी बनी अंदर की तो राम जानी. बाहेरून वैराग्य, वैकुंठवासी गुरुवरी यादव महाराज सांगायचे वैराग्याच्या गोष्टी करणं फार सोपे आहे, वैराग्याचा आव आणता येत नाही. वैराग्याने लोक भुलतील, वैराग्याच्या नाटकाने लोक भुलतील, देव भुलत नाही. आणि ते वैराग्य विषयाची जी आसक्ती आहे ती अंतकरणातून पाहिजे. आतून विषयाची आसक्ती जर सुटलेली असेल तर मग बहिरंगातून त्याच्यातून नाथ महाराज सांगतात की आम्ही राजयोगी अतिश्रेष्ठ म्हणून विषय भोगी यथेष्ट ओस पडली वैराग्य पेठ कुयोग चोखट या नाव. माणसाच्या जीवनातला कुयोग आहे बरं. विशेषतः आपण पारमार्थिक करणाऱ्यांकरता हा विषय आहे. परमार्थ करणाऱ्यांकरता मुख्य विषय आहे की आपण लोकांना दाखवतो आपला त्याग आहे, लोकांना सांगतो आपण वैराग्य लोकांना, हा त्याग नाही, हा वैराग्य नाही,
हा वैताग आहे. लोकांना दाखवणं, मनामध्ये इच्छा आहे परंतु त्याचा लोकांना त्याग दाखवतो, परंतु नाही. आम्ही राजयोगी श्रेष्ठ, आम्ही श्रेष्ठ आहे, आम्ही महाराज आहे, आणि म्हणून मनामध्ये इच्छा आहे, अपेक्षा आहे, म्हणून विषय भोगी यथेष्ट. आमच्या ते थोडंसं घडलं तर काय झालं, रोज तर कीर्तन करतो, रोज तर प्रवचन करतो, रोज तर भजन काकडा हरिपाठ चालू आहे, थोडंसं घडलं तर अरे नाही बाबा. आपण मोठं स्वतःला मानत जरी असलो तरी स्वतः आपण मोठे नाही. आपण विषयाचं मोठं झालो म्हणून आपण स्वैर विषयाचं सेवन केलं पाहिजे असा त्याचा अर्थ अजिबात नाही. आणि असं जर घडत असेल तर नाथ महाराज म्हणतात तो त्या माणसाच्या जीवनातला कुयोग आहे, सतयोग सुयोग नाही. दुसरा नाथ महाराज सांगतात, पुन्हा विचार सांगतात, आपुली चोरोनी विषयासक्ती बाह्य मिरविती मिथ्या विरक्ती ही कुयोगाची स्थिती जाण निश्चिती उद्धवा. भगवान म्हणतात की उद्धवा ही कुयोगाची स्थिती आहे. बहिरंगातला त्याग दाखवणं हा कुयोग आहे. आणि अशा कुयोगामुळे काय होतं तर वैस्या कुयोग्या जाण पुढती जन्म पुढती मरण दुखावती पडिले दुःखावरती पडले पूर्ण सोडवी कोण तयासे. भगवान म्हणतात उद्धवा अशा माणसाला कोण सोडणार आहे. स्वतःच दुःखाच्या खाईमध्ये पडतो, त्याला पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण त्याच्या जीवनामध्ये काय करतं हे घडत असतं. आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये त्या कुयोगामुळे त्याला पुन्हा जन्म आणि पुन्हा काय आहे मरण आहे. तात्पर्य असं आहे की विषयाची आसक्ती जर मनामध्ये असेल तर त्या विषयाच्या आसक्तीतून जर तप करत असेल तर भगवान म्हणतात नाना तप्याचरती त्यासी नव्हे माझी प्राप्ती, त्याला माझी प्राप्ती होत नाही. जाण निश्चिती कुटयोगी, तो कोण आहे कुटयोगी आहे असं भगवान म्हणतात. ज्या कनक कांतावडे चित्ती त्यासी लोके जासी लोकेशनाची आसक्ती त्यासी नव्हे माझी प्राप्ती ते जाण निश्चिती कुटयोगी. भगवान म्हणतात कुटयोगी आहे. त्या कुटयोग्याची लक्षणं सांगतात. ज्यासी कनक कांता आवडे चित्ती लोकेशना ज्यासी लोकेशनेची ज्यासी आसक्ती. म्हणजे उपनिषदामध्ये 3 प्रकारची येषणा सांगितली, वित्तेषणा, दारेषणा अथ लोकेशना याश्च, अशी 3 प्रकारची. म्हणजे पैशाविषयीची इच्छा, पैसा मिळावा ही अपेक्षा, स्त्री मिळावी ही अपेक्षा, आणि सन्मान मिळावा, लोकांनी मानावं ही इच्छा. याच्यामध्ये अनेक पुन्हा पोटभेद शास्त्रकारांनी केलेले आहे. आपल्याला एवढ्यात पाहायचं नाही. इथं चांगले नाथ महाराजांनी सांगितलं ज्यासी कनक कांता आवडे चित्ती त्यासी नव्हे माझी प्राप्ती जाण निश्चिती उद्धवा. आपण जर जगाचा विचार केला तर या 3च गोष्टीमध्ये सारं जग गुरफटलं गेलं. या 3च गोष्टीमध्ये सर्वच जग गुरफटलं गेलं. कोणाला लोक पैशासाठी ऐसा कोण आहे तुकोबार आहे तर आम जनते सर्वांसमोर प्रश्न विचारतात ऐसा कोण आहे हे ज्या नावडे. असा कोण आहे की ज्याला स्त्री द्रव्य आणि मान आवडत नाही, असा कोण आहे. आणि जो आवडत नाही तो लोकांमधला नाहीच, तो लोकांच्या बाहेरचा तो सत्पुरुष आहे. म्हणजे परमात्मा म्हणजे कनक कांता आवडे चित्ती, ज्याच्या अंतकरणामध्ये द्रव्याची आसक्ती आहे, स्त्रीची आसक्ती आहे, त्याला परमात्मा प्राप्त होत नाही. अनेक ठिकाणी याचा विचार सुंदर असा विचार भागवतामध्ये सुद्धा विचार आलेला आहे. भागवतामध्ये सांगितलं पैसा धन
हा माणसाच्या अनर्थाला अर्थही नित्यम जाणीत अर्थ हा अनर्थाला कारण आहे असं आचार्यांनी सांगितलं. नित्य मनाला जागृत व्हावी. द्रव्याच्या मागे कळीकाळाचा लाग म्हणून या संग खोटा त्याचा. ती द्रव्याची अनित्यत्वता सांगितली. परंतु द्रव्याविषयीची अपेक्षा चित्तात असेल तर त्यानं स्वप्नात सुद्धा त्याला परमात्म प्राप्ती होईल असं मानू नये. तुकोबारांनी सांगितलं, वृत्तीभूमी राज्य द्रव्य उपार्जिती जाना त्या चित्ती देव नाही. तुकोबारांचा त्याच्या चित्तामध्ये देव प्राप्त होणं कठीण आहे. त्याच्या चित्तात देव नाही. त्याच्या चित्तात काय आहे? तेच आहे, द्रव्य आहे. म्हणजे संपत्तीचा विचार त्याच्याकडं आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, आचरावे सत्कर्म. मुळामध्ये ह्या ज्या दोन गोष्टी आहे ना, ह्या माणसाच्या मूळ नाशाकरता कारणीभूत आहे. द्रव्य, परद्रव्य आणि कांता, परद्रव्य आणि परधन माणसाचा विनाश, सत्यनाश करणाऱ्या ह्या दोन गोष्टी आहेत. म्हणून नाथ याच्यापासून साधकाने, परमार्थ करणाऱ्या माणसाने खूप सावध राहावं. परमात्म्याच्या चरणी, आईसाहेबांच्या चरणी, श्रीगुरूंच्या संतांच्या चरणी हीच नित्य उपास प्रार्थना करावी. काय साहेब, पांडुरंग परमात्मा, सद्गुरुदेवा, आम्हाला याच्यापासून स्वप्नात सुद्धा याचा आमच्या मनाशी संबंध येऊ देऊ नको. इच्छा मनात निर्माण होऊ देऊ नको. अशी सतत परमात्म्याला प्राप्ती प्रार्थना करावी. आपण स्वतः प्रयत्न करावे. आणि कारण विनाश याच्यातून आपला घडणार आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, आचरावे सत्कर्म संग्रहावा शुद्ध धर्म हे चिनेनोनिया वर्म धनकामी अधमनाशिती अधर्मनाशिती. माणसाने जीवनामध्ये सत्कर्माचं आचरण करावं. संग्रहावा शुद्ध धर्म, शुद्ध धर्माचं आचरण करून तो धर्म आपल्या जीवनामध्ये संग्रहित करावा. हेच नेनोनिया वर्म. आणि हे वर्म जो जाणत नाही, धन कामे अधम नाशिती. आणि मनामध्ये ज्याला शुद्ध धर्माचं आचरण जो करत नाही, आचरण सद्धर्माचं जो करत नाही, त्याला वर्म ज्याला सापडलं नाही, तोच मनुष्य धन आणि काम अधम याची इच्छा करतो, धनाची इच्छा करतो आणि अधर्म आपला जीवन नाश करतो. अर्थ विनाशाचे फळ दुसरे एक नाशाचे मूळ. नाथ महाराजांनी सांगितलं, अर्थ विनाशाचे मूळ दुसरे एक विनाशाचे विशेष नाशाचे आहाळ बहाळ श्रीके. आपल्या विनाशाचं फळ म्हणजे पैसा आहे. बरं, पैसा आला म्हणजे आपल्याला वाटतं माणसाचा उद्धार झाला. नाही, मुळात तुम्हाला पाहायचं असेल तर पैशामध्ये सुख देत नाही, तर अनितीचा पैसा माणसाला सुख देईल. कारण तो धर्माने मिळवलेला पैसा सुद्धा धर्माच्याच चकोरीने आपण धर्माच्या. तुकोबारांनी सांगितलं, सुंदर अर्थशास्त्राचा विचार तुकोबारांनी सांगितला. तुकोबारांनी अर्थशास्त्राचा विचार जो सांगितला तो एकाही अर्थशास्त्रामध्ये अशी व्याख्या अर्थशास्त्राची केलेली नाही. पैसा कसा मिळवावा कोण्याच अर्थशास्त्रात असा सापडत नाही. एवढा उत्कृष्ट विचार तुकोबारांनी सांगितला. तुकोबारांचा जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारी. तुकोबारा आणि उत्तम व्यवहाराकरिताच, धर्माकरताच उदास वृत्तीने वेच करावा. दान धर्मामध्ये तो खर्ची पाडावा. एवढं सांगितलं. कुठं सांगितलं? नुसतं जोडा म्हणूनच सांगितलेलं आहे. खर्च करा म्हणून सुंदर विचार आहे. परिणाम उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखानी असं आहे. परंतु लोक आचार सद्धर्म संग्रहावा शुद्ध धर्म जीविता कनक आणि योषिता. जव जव याची आसक्तता तव चढता भवरोगून.
नाथ महाराज म्हणतात, माणसाच्या विनाशाकरता, मूळ नाशाकरता, जीवाच्या नाशाकरता कनक आणि योषिता म्हणजे द्रव्य आणि स्त्री ही याच्याविषयीची आसक्ती. एक लक्षात घ्या, लोक अर्धवट विचार करतात आणि मग म्हणतात शास्त्रानं असंच सांगितलं, महाराजांनी प्रवचनामध्ये एवढंच सांगितलं, बस तेवढंच घेतात. अर्थ करण्याची अक्कल यांना नसते. लक्षात घ्या, आता स्त्री माणसाच्या नाशाला कारण आहे एवढा शब्द घेऊ नका, ऐका. स्त्री नाशाला कारण आहे, स्त्रीची आसक्ती माणसाच्या नाशाला कारण आहे. द्रव्याची आसक्ती, ओ द्रव्यच नसेल तर व्यवहार चालेल का? परमार्थ करायचा आहे, मुक्ताईच्या वारीला यायचं आहे. सरकार काय, आपण सरकारचे काय जवाई आहात का? हा, इथं पैसा लागेलच. ओ ग्रंथ घ्यायचा आहे, ग्रंथाकरता पैसा लागेलच. पोट भरायचे तर अनपोटा करता पैसा लागेलच. द्रव्य नकोय असं नाही, पण त्या द्रव्याची आसक्ती माणसाचा नाश करणारी आहे. स्त्रीची आसक्ती माणसाचा नाश करणारी आहे. ओ स्त्री तर उद्धाराकरता एक शिडी कर्दम मुनींनी मानलेली आहे. भागवतवाचा अर्थ जाणून होणे अर्थावईन पोथी वाचून काय, हे अबतळे अर्धवट लेखाचे अर्धवट ऐकतात, पूर्ण ऐकत नाही, त्याचा भावार्थ लक्षात घेत नाही आणि नुसता शब्दशः तेवढाच शब्द घेऊन पडतात आणि त्याच्यामुळे तेही भजगत भजित पावतात आणि समोरच्या माणसाला सुद्धा शिनवतात. असा विचार, असे अर्धवट विचार करणारे या शास्त्रावर विश्वास नाही, म्हणून एवढा सर्व दुष्परिणाम त्यांच्या जीवनामध्ये आणि दुसऱ्यांनाही शिन देतात. ऐका, स्त्री नाशाला कारण नाही, स्त्रीची आसक्ती. ओवी पुन्हा ऐका, पुन्हा म्हणतो ओवी. नाथ महाराज सांगतात, मूळ नाशासी जीविता कनक आणि योषिता. जवळजवळ त्यांची आसक्तता, हा शब्द महत्वाचा आहे. जवळजवळ त्यांची आसक्तता तव तव चढता भवरोगो. जेव्हा यांची आसक्ती वाढते तेव्हा पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण, हे अनिष्ट दुःखप्रद असणारी अनिष्ट परंपरा माणसाच्या जीवाच्या पाठीमागे लागते. कनक आणि कामिनी जासी नावडे मनी होनी, तोची जनार्दन जनी भवस्वे भस्वे सेनी ओळख पा. भरवसेनी ओळख पा. नाथ महाराज सांगतात, ज्याच्या मनात याच्याविषयीची आवड नाही, मनातून आवड नाही, त्याच्या जीवनामध्ये विवाह करून सुद्धा, ग्रहस्थाश्रम करून सुद्धा तो ब्रह्मचर्य पालन करू शकतो. अनासक्त त्याची आवड, त्याची आसक्ती जर असेल तर आसक्तीतून लग्न न केलेला सुद्धा धोक्यात येतो. असं थोडी आहे, परंतु मूळ कारण जे आसक्ती. नाथ महाराज सांगतात की जासी कनक आणि कामिनी, जयासी नावडे मनी होनी. मनातून ज्याची आवड त्याच्या अंतकरणात नाही, तोची जनार्दन जनी. जगामध्ये तोच परमात्मा आहे, ज्याला मनातून द्रव्याची आणि स्त्रीची आसक्ती नाही. नाहीतर परमात्म्याचं संपत्ती कमी आहे. ओ सोन्याची द्वारका आहे, सोन्याची द्वारका आहे आणि 16,108 पत्नी आहे. एवढा मोठा लवाजमा असल्यावरही तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. इतुकी आहे ही भोगोनी म्हणे ब्रह्मचारी. वो असा परमात्मा आहे का? आसक्ती याचा अर्थ स्त्रिया भोगत जाव्या आणि आसक्ती असाही त्याचा अर्थ होत नाही. आसक्ती नाही, ज्याच्या मनीहून नावडे. ओ तुम्ही सांगा ना, गोकुळामधल्या गवळणींनी किती प्रेम केलं परमात्म्यावर, किती प्रेम केलं. जीवापाड ज्यांनी पती सासू सासऱ्यांच्या भ्रताराच्या उल्लंघोनी त्या आज्ञा उल्लंघून परमात्म्याकडे गेल्या, भक्तिभावाने याच्याकडे गेल्या, एवढं प्रेम करणाऱ्या गवळणी. परंतु परमात्म्याने एकदा मथुरेमध्ये गेला, गोकुळ सोडलं, तर पुन्हा गोकुळात 125 वर्षाच्या आयुष्यामध्ये 11व्या वर्षी 10व्या वर्षी 10व्या 11व्या वर्षी गोकुळ सोडलं, पुन्हा गोकुळात पाय नाही टाकला.
प्रभात क्षेत्रावर मागे पुढे एकदा तीर्थक्षेत्रावर याच्यामध्ये ज्यावेळेस भेट झाली तेव्हा भेट झाली, त्यावेळेस किती वर्ष झाले होते भगवंताला, भगवंताचे नातू पंतू सर्व झाले त्यावेळेस गोपिकांची भेट, परंतु पुन्हा भेटीला नाही गेला. बलरामदादा तरी गेले, बलरामदादा गेले, ते उद्धवजींना पाठवलं होतं, पण परमात्मा पुन्हा गोकुळामध्ये मनीहुनी नावडी, भक्ताविषयीची आवड आहे पण स्त्रीविषयीची आवड मनातून नाही. पण आपल्या आणि परमात्मा तोची जनार्दन जने, मनुष्याच्या सुद्धा मनात जर याच्याविषयीची अनावड निर्माण झाली तर तोच जगामध्ये देवा आणि भरोसेने अतिशय निश्चितपणाने तो जगात परमात्मा आहे, तोच भगवंत आहे. कोण? कनक आणि कामिनी ज्यासी नावडे मनी होणे, सो सुख इच्छिल आपणासी तेने नातळावे श्रेयसी, येची विषयी मदग जग गजासी गुरु विषयी म्या केला. अवधूत राजा यदूला सांगतात की राजन मी गुरु केला, 24 गुरु केले ना, त्यामध्ये स्त्रीला गुरु केलं. मदगज म्हणजे हत्तीला मी गुरु केलं का, तर स्त्रीची आसक्ती माणसाला खड्ड्यात टाकणारी आहे. ज्याला सुखाची अपेक्षा असेल, आपण सुखी व्हावं असं वाटत असेल तर त्याने नातळावे स्त्रीयसी, त्याने स्त्रीची आसक्ती मनात धरू नये. याच्याकरता नाथ महाराजांनी पुन्हा विचार सांगितला. कनक आणि कामिनी ज्यासी नावडे मनी होनी, तोची ईश्वर त्रिभुवनी, सत्य सत्य हे वाणी उद्धवा. 19व्या अध्यायामध्ये भगवंताला उद्धवाने अनेक प्रश्न विचारले. शम काय, दम काय, काम काय, लोभ काय, अशा अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला, देवा या जगात ईश्वर म्हणजे काय रे, ईश्वर कोणाला म्हणावं. त्या ईश्वराचं उत्तर देत असताना, ईश्वर कोणाला म्हणावं याचं उत्तर देत असताना भगवान सांगतात, उद्धवा ऐक, कनक आणि कामिनी ज्यासी नावडे मनी होनी, तोची ईश्वर जनी हे सत्य स्वानी उद्धवा. हे माझं बोलणं जे आहे हे सत्यमान, ज्याच्या अंतकरणात स्त्री आणि पैशाविषयी द्रव्याविषयीची आसक्ती आवड नाही. पुन्हा नाथ महाराजांनी त्याच्या विरोधात सांगितलं, सांडोनी देहाची विषयासक्त. पुन्हा भगवंताने याच्यात सांगितलं की लोकेश साधने तुकोबाराय सुद्धा म्हणतात अनिश्वराची सत्य याच्यात सांगितलंय. कनक आणि कामिनी यांचा पांगिस्ता मनी होणे. नाथ महाराजांनी अनिश्वराचं वर्णन सांगितलं. त्याच्या विरोधात कनक आणि कामिनी यांचा पांगिस्त मनी होणे, तोची अनिश्वरू जने हे सत्य माने उद्धवा. भगवान म्हणता की उद्धवा, अनिश्वर तू म्हणून कोणाला विचारलं होतं ना, तर जो यांच्या अधीन गेलेला आहे, ज्यांच्या मनात यांच्याविषयीची आसक्ती आहे, तोच या जगामध्ये अपराधीन आहे, तो अनिश्वर आहे, त्याच्या हातात काहीच सत्ता येत नाही. अशा प्रकारचा विचार सांगितला. ओ तुकोबाराय सांगतात, आपल्याला जीवनात जर परमार्थ करायचा असेल तर याच्याकरता ही 2 साधनं, ज्याला आपल्या जीवनात ही साधनं साधल्या गेली त्याचा परमार्थ पूर्ण झाला. त्याचं ते शरीर म्हणजे तो परमात्मा रूप होतो, ते देवाचं घर होतं. तुकोबाराय म्हणतात, साधने तरी हेच दोन्ही, साधाल कोणी जरी कोणी साधाल. साधने हेच दोन्ही, जरी कोणी साधाल. हेच 2 साधनं साधा. काय महाराज? परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. परद्रव्य आणि परनारीचा विटाळ. किती उत्कृष्ट विचार आहे. ओ या संतांच्या या विचाराचा जर विचार केला ना, तर भारत देशाला भ्रष्टाचाराची लागलेली मुळासकटची कीड संपुष्टात येईल. परद्रव्य आणि परनारी. परद्रव्याचा अभिलाष आहे म्हणून भ्रष्टाचार आहे, परनारीचा अभिलाष आहे म्हणून व्यभिचार आहे.
म्हणून अत्याचार आहेत, माता माऊल्यांवर अत्याचार होतात. म्हणून आज जगाला खऱ्या अर्थाने संत वाङ्मयाच्या विचाराची, संत विचाराची अत्यावश्यकता आहे. जोपर्यंत समाज संतांच्या सन्मुख होत नाही, संतांच्या विचारानं वागत नाही, तोपर्यंत मानवी जीवनामध्ये सुख मिळूच शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेख आहे. जर जग सुखी व्हावं असं वाटत असेल तर एकच करा, संतांच्या मार्गाने चला. संतांनी सांगितलेला विचार जीवनामध्ये अवलंब करण्याचा प्रयत्न करा. जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही. संतांनी केवळ सांगितलं नाही तर त्याचा पहिल्यांदा काय केला, अनुभव घेतलेला. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. संतांचं जीवन सुखी झालं. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. तुकोबारांतात आम्ही सुख उपभोगलं. कशामुळे की परद्रव्य आणि परनारी यांचा दरी विटाळ. तुकोबारांतात विटाळ. आणि तुकोबारांतात की हे तर आमच्या पुढे परद्रव्य आणि परनारी यांचा तर तुकोबारा जीवनामध्ये खरं द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ. संतांचं चरित्र तुम्ही पहा. आपण त्या संतांच्या मार्गाने, मी सांगतो ह्या दोन गोष्टी जर जीवनामध्ये केल्या तर भारतातला भ्रष्टाचार नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. परद्रव्य यांचा न धरे. मग तुकोबारा म्हणतात की आपल्या जीवनात सुखी जर व्हायचं असेल तर सुखी होण्यासाठी इतुले करी भलत्या परी परद्रव्य परनारी सांडोनी अभिलाष अंतरी वरते व्यवहारी सुखरूप न करी दंबाचा सायास जीवे सेवी सुगंध रस शांती राहे बहुवस जीवे सेवी सुगंध रस न करी आळस रामनामी न करी दंबाचा सायास. सुखी व्हायचं असेल तर सुखी होण्याकरता हा सर्वात महत्वाचा विषय तुकोबाराय सांगतात. इतुले करी भलत्या परी परद्रव्य परनारी सांडोनी अभिलाष अंतरी. वरून नाही, अंतरातून अभिलाष, अपेक्षा, इच्छा, आसक्ती याची मनातून सोडून दे. आणि अशी जर सोडून दिली तर सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबारांनी हा विचार सांगितला. परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ देव भाग्य येती घरा घरा येती संपत्ती अवघ्या त्या सकळा. तुकोबारा म्हणतात सर्वच्या सर्व देवही भाग्यही आपल्या घरी येईल, देवही आपल्या घरी येईल आणि संपत्ती सुद्धा त्या सर्वच्या सर्व आपल्या घरी लोळंगण्या घालतील, पाय जोडत हात जोडत येतील. आणि तुका म्हणे ते शरीर गृह भांडार देवाचे. तुकोबारा म्हणतात हे जे आहे ते शरीर जे आहे, या ज्या शरीरामध्ये परस्त्रीचा परद्रव्याचा विटाळ मानल्याची भावना ज्याच्या मनापासून याच्या विषयीची अनावड निर्माण झाली तो देव प्रत्यक्ष देवस्वरूप होतो. म्हणून भगवान म्हणतात की कनक कांता आवडे चित्ती ज्यासी लोकेशनेची आसक्ती त्यासी नवे माझी प्राप्ती ते जाण निश्चिती कुटयोगी. भगवान म्हणतात की उद्धवा, भगवान होता ब्रह्मदेवा, कनक कांता नावडे चित्ती. आता गंमत अशी आहे, ह्या तीनची इच्छा जगामध्ये असे काही फक्कड सभा विरक्त सापडतात की ज्यांना पैशाचा लोभ नाही, ज्यांना स्त्रीविषयीची सुद्धा आसक्ती नाही, पण हमखास या दोन्हीतून सुटले तरी लोकेशनाच्या कचाट्यात अटकल्याशिवाय राहत नाही. वैकुंठ असे माझा अधिकार नाही, परंतु वैकुंठ असे गुरुदेवांचा शब्द आहे. लोक महाराज म्हणायचे लोकांना लोकेशनाचे लोकमान्यतेचा मोठा कंडू असतो म्हणून. लोक स्त्रीची आसक्ती सोडतील, याच्याविषयीचं वैराग्य धारण करतील, पैशाविषयीचं वैराग्य, परंतु लोकांकरता मान मिळावा याकरता लोक मान तुटली तरी पर्वा करतात. आज समाजामध्ये किती लोकेशना म्हणजे लोकेशनेविषयीचे आणि लोकेशने ज्याच्या मनात आहे ना त्याच्या जीवनामध्ये परमात्म्याची, त्याने स्वप्नात सुद्धा परमात्म्याची प्राप्तीचा विचार करू नाही. भगवंताची भेट त्याला दुरापास्त आहे, परमात्म्याची भेट होत नाही. लोकेशना ही माणसाला
अधपतनाला नेणारी आहे, परमात्म्यापासून दुरावणारी आहे. म्हणून परमात्मा तुकोबराय म्हणतात लोकेशनची आसक्ती त्यासी नव्हे माझी प्राप्ती. नाथ महाराजांनी सांगितलं सांडावे ममतेचे काज, सांडावे योग्यतेचे भोज, सांडावी लौकिकाची लाज, ब्रह्मसायुज्यतातही लाभे. लोकेशना म्हणजे लोकांविषयीची लाज, आपल्याविषयीची लाज. सांडावे ममतेचे काज, ममता सोडून द्यावी. सांडावे योग्यतेचे भोज, मी कोणीतरी आहे असा मनातला पहिल्यांदा भाव काढून टाकावा. ज्ञानोबा म्हणतात मी झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही. मी कोणीतरी आहे असं माणसाला वाटत असेल तर तो समजावा हे घर गर्वाचे घर खाली म्हणतात. तसं मी काहीतरी आहे हे सांडावं. सांडावे लौकिकाची लाज, ब्रह्मसायुज्यतही लाभे. ब्रह्मसायुज्यता तेव्हा प्राप्त होते कोणाही न करवे जाण, लोकेशना दारुण जनासी तुकवनादा. तात्काळ धरी जे होई जे ब्रह्मपूर्ण, या प्राप्तीचे सुगम साधन, कोणाही न करवे जाण, लोकेशना दारुण जनासी. परमात्मा प्राप्तीसाठी सुगम साधन जे आहे या लोकेशनीपासून दूर जाणं. परंतु ही लोकेशना टाकणं महाकर्म कठीण आहे. लोनाई नाथ महाराज सांगतात सांडावा वर्ण अभिमान, स्वये सांडोनी जानपण, जो अनुरेनो सही लोटांगण, घालिता पूर्ण ब्रह्म प्राप्ती. भगवान म्हणतात की बाबा कोणास सांडावा वर्ण अभिमान, आपण ज्या वर्णात जन्माला आलो त्याचा अभिमान सोडावा. स्वये सांडोनी जानपण, मला काहीतरी येते हा भाव मनातला सोडून द्यावा. अनुरेणू ही लोटांगण, घालिता पूर्ण ब्रह्म प्राप्ती. अणु असो रेणू असो लहान मोठ्यांना सर्वांना नुसतं लोटांगण म्हणजे मनात नम्र भाव धारण करावा. लोकेशनीच्यातून सुटण्याचा हा एक फार मोठा एक उपाय नाथ महाराज सांगतात. जो सांडी लोकेशनाची लाज, त्याचे तात्काळ होय काज, तेची विखीचे निजगुज, स्वये अधोक्षज सांगे. भगवान परमात्मा स्वतः सांगतात लोकेशनाची लाज त्याचे तात्काळ होय काज. जो लोकेशनाविषयी लोक काय म्हणतील याकडे जर पाहिलं तर माणसाचा परमार्थ बुडाला. लोक काय म्हणतील भजनाला, हो तुमच्यासारखे माणसं. वैकुंठवासी गुरुवर यादव महाराज सांगायचे या आषाढीच्या वारीच्या अगोदर या आपल्या पुण्यतिथीची वारी झाली आई साहेबाची की पंढरीचे नियम सांगतात. पंढरीचा महिमा एका महाराजांनी कीर्तनात सांगितला. एका बाईला खूप आवडलं, तिला मनापासून वाटलं आपण पंढरपूरला दिंडीत महाराजांसोबत जावं. पटला तिला पंढरपूरला जावं अशी इच्छा झाली. घरी गेल्यानंतर श्रीमंताच्या घरची बाई घरी गेल्यानंतर पतीला आणि मुलांना विचारलं. महाराजांनी पंढरपूरचं महत्त्व सांगितलं. असं वाटतं मला पंढरपूरला जावं, मी दिंडीसोबत जाऊ का? पती आणि मुलं काय म्हटले दिंडीसोबत. आणि आपल्यासारख्यांनी मग काय म्हशी जात असतात का दिंडीमध्ये? श्रीमंतांनी जावं का? मग काय गरिबांनी काय ठेका उचललाय का? अरे बाबा कल्याणाकरता का? लोक काय म्हणतील? आपल्यासारख्या माणसांनी पायी चालत जावं, लोक काय म्हणतील? अरे लोक काय म्हणतील याचा विचार केला नरकात जावं लागेल. लोकांच्या म्हणण्याला जर घाबरले तर आपला परमार्थ घडत नाही. लोक घोड्यावरही चालू देत नाही आणि पायी चालू देत नाही. असो तर पुढे या लोकेशनामध्ये जर गुंतला तर त्याला तेची विषयीचे गुनिज गुज अधोक्षज परमात्मा प्रत्यक्ष सांगतात. साधावया निज कार्य पूर्ण, लोकलाज सांडावी खरुण, माशी मुंगी मुकुट जाण, त्यासी लोटांगण दंड प्राय. अगदी कोणीही दिसलं तरी माशी असो मुंगी असो त्यांना लोटांगण घालत जावं. लोकलाज मनातून काढून टाकावी. तेजोनी संध्य विषयमान ममता, लोकलाजे हो नीलाता दहानो नीलाता, भगवत बुद्धी सर्वभूता, घालावे तत्वता लोटांगण. सर्वामध्ये परमात्मा पाहावा आणि लोकांचा विचार लाज जर आली तर माणसाचं हित दुरावलं जातं. तुकोबाराय सांगतात धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत
परनिंदा आणि त्याच्यामुळे हित जे आहे लाजेमुळे, या लाजेवर तर तुकोबराय खूप चिडले, परंतु आपली वेळ संपली. त्याचा विचार लोकेशना माणसाच्या परमार्थ प्राप्तीमध्ये, परमात्म प्राप्तीमध्ये कशी ओढ आहे, कना कुटयोगी म्हणजे काय याचा विचार, कुटयोग्यामुळे अजून कुटयोग्याचं काय लक्षण आहे, परमात्म प्राप्तीला काय प्रतिबंध आहे याचा विचार आपण उद्याच्या दिवशी करू. आजची वेळ आपली संपलेली आहे. झालेली सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करूया आणि आजच्या सेवेला आपण विसावणार आहोत. उद्या पुन्हा कुटयोग्याचं भगवत प्राप्तीसाठी प्रतिबंध जे आहेत ते त्याचा विचार आपण पुन्हा करणार आहोत. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, विश्वव्यापक मुक्ताबाई, विश्वव्यापक मुक्ताबाई, जगत्रजननी मुक्ताबाई, जगत्रजननी मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई, दासाठाव द्यावा पायी, दासाठाव द्यावा पायी, मुक्ताबाई मुक्ताबाई, 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ, मुक्ताबाई की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, गुरु झेंडूजी महाराज की जय, मुकुंद महाराज की जय, सखाराम महाराज की जय, संतन की सोमेश्वर भगवान की